ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. ओ माय गॉड, आजच्या भागामध्ये त्यांनी एवढा खतरनाक थरार रंगवलाय ना की विचारूच नका. मैत्रिणींनो, आज जर तुम्ही बिझी असाल तर हा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि नंतर ऐकायला विसरू नका. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. प्रेक्षकांनो, सुरुवातीला पहिला मी प्रोमो देतेय. पुढे काय दाखवणार आहेत ते. महिपतला अर्जुनने पकडलंय आणि आता पोलीस कस्टडीमध्ये महिपतची चौकशी करतोय की या अपघाताचा मास्टरमाइंड कोण होता सांग. आणि आय थिंक सो कदाचित सुमनच्या बाबतीत काहीतरी बरं वाईट होऊ शकतं प्रेक्षकांनो, सांगता येत नाहीये. प्रोमो मध्ये तरी असंच दिसलंय. आता नागराज पकडला जाईल का ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तर ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू आता सुरुवातीपासून देतीये. सुरुवातीच्या भागात सायली देवी आईजवळ प्रार्थना करताना दाखवली आहे. अर्जुन महिपतला पकडायला गेलाय, त्यामुळे सायलीचं मन काही थाऱ्यावर नाहीये. ती देवाजवळ प्रार्थना करतेय त्याचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून. आता सायली देवी आईजवळ म्हणत असते, देवी आई, माझ्या ह्यांना, चैतन्य भाऊजींना, कोणाला काहीच होऊ देऊ नकोस. महिपत सारखा नराधम पकडला गेलाच पाहिजे. तो जर पकडला गेला तर रविराज काकांच्या अपघाताची सुपारी कोणी दिली होती हे सापडेल. देवी आई, महिपत सारख्या दुर्जनाला शिक्षा व्हायलाच हवी. मी खूप विश्वासाने ह्यांची जबाबदारी तुझ्यावर सोपवते देवी आई, या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. असं म्हणून या सायलीने देवाजवळ दिवा लावलाय आणि प्रार्थना करते. इकडे पुढच्या सीन मध्ये दाखवलंय की प्रिया साक्षीला फोन करते साक्षीकडे चौकशी करायला. साक्षी म्हणते, हा बोल प्रिया. प्रिया म्हणते, अगं साक्षी, तुला अण्णा सरांनी आज कॉन्टॅक्ट केला होता का ग? आता साक्षी म्हणते, का ग असं का विचारतेस प्रिया? प्रिया म्हणते, अगं असं काही स्पेसिफिक काही नाही, म्हणजे मला वाटलं की अण्णांचा तुला काही फोन बिन आला असेल का आज, काही त्यांनी तुला कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट केला का, सहज अपडेट काही कळाले का तुला? साक्षी म्हणते, ए तू असं का बोलतेस प्रिया? अण्णांना काही झालं तर नाहीये ना? तुला काही माहिती आहे का प्रिया? तू मला सांगत नाहीयेस, असं काही आहे का? प्रिया म्हणते, नाही ग साक्षी, मला कशाला काही माहित असेल. अगं माझी तर इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर परत यावं ग अण्णांनी, निदान त्यांनी तुला फोन तरी करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे ग. त्यावर प्रियाला साक्षी म्हणते, अगं मी तर अण्णांची वाट बघून थकलीये प्रिया. प्रिया म्हणते, ए साक्षी, अण्णा सरांनी तुला कॉल केला किंवा ते तुझ्या घरी आले तर मला कळवशील हं. साक्षीला जरा डाऊट आलाय बरं का. प्रिया म्हणते, अगं काय ना अगं साक्षी, अण्णा सर परत यावे म्हणून मी नवस बोलले ग. काय जोक मारते प्रिया आणि म्हणते कशी, अगं म्हणजे त्यासाठी मी तुला म्हणते, अगं मंदिरात जाऊन अभिषेक करेल असं म्हटले मी, म्हणून तुला विचारलं, नक्की कळव हं मला साक्षी. साक्षी हो म्हणते आणि फोन ठेवून देते बरं का. प्रिया म्हणते, काळजी घे हं साक्षी. आता साक्षीला डाऊट आलाय प्रियावर. ती विचार करते, प्रियाने असं का विचारलं असेल की अण्णांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. आणि तिकडे प्रिया विचार करते की हिच्या घरी पण नाही आलाय महिपत, मग गेला कुठे असेल. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, महिपत काल एका घरामध्ये लपला होता. अर्जुनला डाऊट आला, त्यामुळे अर्जुननी सगळ्या पोलिसांना तिथे बोलवलंय. बाहेरून पोलीस माईकवर मोठ्याने अनाउन्समेंट करत असतात, या घरात जे लपले त्यांनी लवकरात लवकर बाहेर या. त्या घराच्या बाहेर पोलिसांची खूप मोठी गस्त आहे. आता महिपतला त्याच्या माणसाचा फोन आलाय. तो माणूस म्हणतोय, साहेब गाडी रेडी आहे, लवकर या बाहेर. महिपतला कुठल्याही सिच्युएशनला कॉमेडी सुचू शकते हा. महिपत म्हणतो, नाही नाही, अरे इथे मस्त भाकरी बिकरी चुरून खातो आणि मग पान खाऊ आणि मग निघू आरामशीर. तो माणूस म्हणतो, बरं साहेब तसं करा. महिपत म्हणतो, महिपत त्याच्या माणसावर चिडून म्हणतो, तुझ्या कवटीत मेंदू आहे का नाही रे? अरे इथं पोलीस माझ्या माग आहे, इथे बाहेर येऊन पोहोचली पोलीस आणि तू ठीक आहे काय म्हणतो? तू जिथे आहे तिथे थांब, मी इथून कसं निष्ठायचं ते बघतो. आता महिपतला बाहेरून अनाउन्समेंट ऐकू येत असते. इन्स्पेक्टर सबनीस मोठ्याने ओरडत असतात, तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, बाहेर या. बाहेर नाही आला तर आम्ही दार तोडू. आणि आता इथून पुढे थरार रंगलाय प्रेक्षकांनो. महिपत विचार करतो, आता तर इथून निघूनच गेलं पाहिजे. असं काहीतरी करतो ना की यांच्या तोंडावरून पळून जाईल. असं विचार करून तो त्या ओलीस ठेवलेल्या लोकांकडे बघतो, म्हणजे तो छोटा मुलगा, त्याचे वडील आणि त्याची आई. आणि त्यातल्या त्या माणसाला, हेड ऑफ दी फॅमिली, म्हणजे त्या माणसाला त्याने उचललंय महिपतने, त्याला ओलीस धरलाय. त्याच्या कानाला पिस्तूल लावून महिपत बाहेर आलाय. आता अर्जुन त्याच्या समोर आहे, सगळे पोलीस आहेत, खूप सारे हवालदार आहेत, चैतन्य पण तिथेच आहे. महिपत म्हणतो, इन्स्पेक्टर सगळ्या माणसांना सांगा तुमचे हत्यार खाली टाका, नाही तर या माणसाचा फुकट जीव जाईल. अर्जुन रागाने बघत असतो महिपतकडे. आता सगळे टेन्शन मध्ये, काय करावं. आता सबनीस खुणवतात हवालदारांना, मग सगळे हवालदार पिस्तूल खाली ठेवतात. अर्जुन म्हणतो, महिपत सोड याला. महिपत म्हणतो,
ए सुभेदार, जास्ती शानपणा केला ना तर गोळी 113% याच्या डोक्यातून आरपार जाईल, लक्षात ठेव. अर्जुन आता खूप चिडलेला असतो आणि महिपतकडे रागाने बघत असतो दात खाऊन. महिपत आता थोडा जवळ जवळ येतो त्या माणसाला घेऊन अर्जुनच्या आणि म्हणतो, काय सुभेदार, अरे आम्ही वयानं मोठे तुमच्यापेक्षा, आमचे केस पांढरे झाले तरी तुम्ही आमचं ऐकत नाही काय राव सुभेदार. अर्जुन खूप चिडलेला असतो बरं का. महिपत म्हणतो, ओ सुभेदार, तुम्ही जाता जाऊ शायनिंग मारायला, पण या माणसाचा फुकट जीव जाईल. अर्जुन म्हणतो, महिपत आता जास्ती गुन्हे करू नकोस हं, लक्षात ठेव. आता तर हा सुटेलच रे, पण तू तू मात्र सुटणार नाहीयेस महिपत. महिपत म्हणतो, ओ सुभेदार साहेब, एवढा माज कुठून येतो? अरे ही काय माझ्या हातातली खेळण्याची बंदूक आहे का? जोपर्यंत ही बंदूक माझ्या हातात आहे ना तोपर्यंत तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, महिपत महिपत माझं ऐक, सरेंडर कर स्वतःला. महिपत म्हणतो, ओ सुभेदार साहेब, एवढं इंग्लिश येत नाही आपल्याला, पण एक गोष्ट करू शकतो मी 113%. कुठली गोष्ट बघायची का तुम्हाला? असं म्हणून महिपत आता त्या ओलीस धरलेल्या माणसाला अर्जुनच्या अंगावर फेकतो आणि तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो. महिपत पुढे पुढे आणि आता महिपतच्या मागे सगळे, पण आता सगळ्यात आधी अर्जुन पुढे गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळे इन्स्पेक्टर हवालदार सगळे मागेच राहिलेत. महिपतने हवेत गोळीबार केलाय त्यामुळे सगळे मागे असे मागे घेतात त्यांची पावलं, पण अर्जुन मात्र असं वाकून वाकून महिपतच्या मागे धावतो. महिपत अर्जुनवर पण गोळीबार करत असतो. महिपत पुढे धावतोय, अर्जुन त्याच्या मागे धावतोय. खूप थरार रंगलाय. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच तुम्हाला जंगल दिसेल. महिपत आता तिथेच खाली पडलाय. पळता पळता तो जोरात खाली पडलाय असं दाखवलंय. अर्जुन त्याच्या मागावर असतोच. अर्जुन आता महिपतच्या जवळ जातो. हा थरार थोडासाही स्किप करू नका प्रेक्षकांनो आणि आत्ताच रिव्ह्यूला लाईक करून टाका. अर्जुन महिपतच्या समोर आलाय बरं का. महिपत खाली पडलेला असतो. अर्जुन म्हणतो, महिपत आता मी तुला सोडत नसतो, आणि महिपतची ती बाजूला पडलेली बंदूक पटकन महिपत असा उचलतो आणि अर्जुनवर ताणतो. अर्जुन थोडा घाबरलेला असतो. तो 2 पावलं मागे घेतो. महिपत आता उठून उभा राहतो आणि अर्जुनला धमकी द्यायला लागतो. इकडे सायली देवी आईची प्रार्थना करताना दाखवली, थरार रंगवलाय. अर्जुन म्हणतो, महिपत हिम्मत असेल तर चालव गोळी, चालव माझ्यावर गोळी. महिपत म्हणतो, ए सुभेदार, तुला जिवंत सोडायला तयार आहे मी, मला इथून फक्त जाऊ दे. अर्जुन म्हणतो, ते मी होऊ देणार नाहीये महिपत, तुझा खेळ संपलाय. महिपत म्हणतो, माझा नाही खेळ संपला सुभेदार, तुझा खेळ संपलाय. अय सुभेदार, कळलं का? मरायला तयार रहा. महिपत आणि अर्जुन खूप जवळ आहेत, एकमेकांच्या समोरासमोर आहेत. महिपतने अर्जुनच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली असते आणि खूप असं काय म्हणतात त्याला, उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे त्यांनी. आता महिपत रिव्हॉल्वर चालवणार अर्जुनवर, तर त्याच्या लक्षात येतं की त्याच्या बंदुकीच्या गोळ्या संपल्यात. अर्जुनने एका सेकंदाचा पण वेळ नाही लावला आणि महिपतवरती तेवढ्या जोरात वार केला. महिपत अर्जुनचा प्रतिकार करत असतो. महिपतने बाजूला असलेली जळती एक लाकूड घेतलंय बरं का, साईडला एक जळतं लाकूड असतं. महिपत म्हणतो सुभेदारला म्हणजे अर्जुनला, ए सुभेदार, या जंगलात तुला जिवंत जाळलं नाही ना तर नाव महिपत शिकरे सांगणार नाही. अर्जुन म्हणतो, लांब हो महिपत. आणि आता महिपत एकावर एक वार करत असतो अर्जुनवर त्या लाकडाने. आता ते जळतं लाकूड भिजून जातं, एवढ्या जोरजोरात महिपत वार करत असतो अर्जुनवर. अर्जुन तेवढ्याच ताकदीने महिपतचा प्रतिकार करत असतो. महिपतला लेचापेचा समजू नका प्रेक्षकांनो, फार जोर आहे महिपतमध्ये. आता अर्जुनने एका पॉइंटला त्याला जोरात पोटात लात मारलेली आहे आणि त्या महिपतला खाली पाडलाय. आता महिपतने आणखीन एक लाकूड घेऊन अर्जुनच्या मागून वार करायचा प्रयत्न केलाय. अर्जुन तेवढ्याच ताकदीने त्याला प्रतिकार करतो, पण एका पॉइंटला अर्जुनला वीक दाखवलंय त्यांनी, पण तरी अर्जुन ओरडत असतो, मी तुला सोडणार नाही महिपत. महिपतने आता अर्जुनला एका झाडाजवळ दाबलेलं असतं. ते लाकूड त्याने त्याच्या गळ्याभोवती असं म्हणजे दाबतो तो आणि अर्जुनला खूप जोरजोरात वार करतो. टू द पॉइंट अर्जुन आता खाली पडलाय आणि बेशुद्ध झालाय असं दाखवलं. खूप मारामारी झाली या दोघांमध्ये. हा थरार टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. व्हॉट अन अमेझिंग एपिसोड, मला तर प्रचंड आवडलाय. खूप मस्त दाखवलंय त्यांनी. अर्जुन आता बेशुद्ध पडतोय कारण महिपतने त्याला खूप मारलेलं असतं नाकावर, डोक्यावर, त्यामुळे त्याच्या नाकातनं रक्त येत असतं. आणि इकडे ते अपशकुन टाईप त्यांनी दाखवलं. सायलीला अचानक तिचा आणि अर्जुनचा फोटो खाली पडताना दिसतो, त्यामुळे ती घाबरते. सायली घाबरून म्हणते, बापरे आमची फोटो फ्रेम का तुटली? हा कसला संकेत आहे? बापरे, यांचा जीव धोक्यात तर नाही ना? नाही. आणि सायली पटकन आता निघायला जाते बरं का बाहेर. पुन्हा महिपत आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. आता महिपतला वाटतं की अर्जुन गेला.
म्हणून मैपत असा वाकून बघण्यासाठी अर्जुनच्या जवळ येतो बरं का. अर्जुन खाली पडलेला असतो आणि इकडे सायली आता न बोलता सवरता पळायला लागते घराच्या बाहेर. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, अगं सायली सायली थांब, कुठे निघालीयस? सायली म्हणते, आई अहो मला भीती वाटते, यांना काही झालं तर मी जाते त्यांच्याकडे. थोडा थरार रंगवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. पूर्णाजी म्हणतात, सायली काय चाललंय? प्रतिमात्या म्हणतात, अगं सायली खाली बस बघू, असं रडू नकोस तू आधी. रविराज म्हणतात, सायली तू शांत हो बरं बेटा, इथे बस खाली. सायली म्हणते, नाही हो रविराज काका, मला भीती वाटते, मला टेन्शन आलंय आता. महिपते होतो रविराज काका, यांच्या जीवाला धोका असू शकतो, मला जाऊ द्या ना रविराज काका. रविराज काका आता त्या सायलीचा हातात हात घेत म्हणतात, ए बेटा, अर्जुनचा जीव माझी जबाबदारी नाहीये का? खरं तर हे कर्तव्य मी पार पाडायला हवं. सायली बेटा, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस, खरं तर तू माझीच मुलगी आहेस. ए बेटा, तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या अर्जुनला हा काहीही होऊ देणार नाहीये, असं ते म्हणतात आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि लगेच बाहेर निघतात अर्जुनकडे जाण्यासाठी. सायली आता थोडीशी निर्धास्त झालीये खरी, पण तिचा जीव थाऱ्यावर नाहीये. कल्पनाताई म्हणतात, सायली टेन्शन घेऊ नको, काही होणार नाहीये आपल्या अर्जुनला. आता हा सीन झाल्यावर पुन्हा महिपत आणि अर्जुनचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. महिपत असा हळूच अर्जुनच्या जवळ जवळ येत असतो. अर्जुन मेलाय की नाही याची खात्री करत असतो, पण एकदम अर्जुन डोळे उघडतो आणि महिपतचा गळा धरतो बरं का. आणि यावेळेला अर्जुन आता महिपतवर भारी पडतोय. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, काय दाखवली आहे ही फायटिंग. अर्जुन आता त्याच्या डोक्याने महिपतच्या डोक्यावर वार करतो आणि खूप चिडलेला असतो अर्जुन. चवताळल्यासारखा करत असतो, महिपत मी तुला सोडणार नाही. महिपत अक्षरशः राक्षसासारखा हसत असतो. अर्जुन त्याला एवढं मारत असतो तरी पण महिपत मोठ्या मोठ्याने हसत असतो. अर्जुन खूप चिडतो, अजून चिडतो आणि म्हणतो, महिपत उठ. महिपतला इतकं मारतो अर्जुन, इतकं मारतो की महिपत आता खरंच बेशुद्ध झालेला त्यांनी दाखवलाय. अर्जुन तरी पण त्याला मारत असतो. अर्जुनचा राग अनावर झालेला असतो. महिपत बेशुद्ध झाल्यावर सुद्धा अर्जुन त्याला मारत असतो आणि म्हणत असतो, उठ महिपत उठ. आता एका पॉइंटला अर्जुन त्याला मारतो आणि थकून जातो. तो उठून उभा राहतो आणि महिपत आता त्याचे डोळे उघडतो. मे बी महिपतने नाटक केलं असावं बेशुद्ध झाल्याचं, असं एक वाटलं मला या क्षणाला. महिपत आता हळूच उठलाय बरं का. अर्जुन असा पाठमोरा असतो. महिपत आता अर्जुनकडे बघतो आणि त्याच्या हातात असतो एक बारीक चाकू. महिपतने अर्जुनच्या हातावर मागून वार केलाय. अर्जुनला जोरात कट झालाय बरं का हाताला प्रेक्षकांनो, म्हणजे असं पाठीच्या साईडला आणि हाताच्या मध्ये त्याने वार केलाय. अर्जुनला आता महिपतने धरलंय बरं का, असं त्याच्या टी शर्टची कॉलर नाहीये पण टी शर्ट धरलाय. महिपत म्हणतोय, सुभेदार कशाला नको तिथं नाक खुपसतो तू. 22 वर्षापूर्वी अपघात झाला, तो पण तुझ्या मानलेल्या काकाचा. अरे त्याच्यासाठी कशाला तुझा जीव घालवतो तू? तुला मरायचंच असेल ना सुभेदार, तर मी खपवतो ना तुला 113%. असं म्हणून महिपतने पुन्हा एक चाकूचा वार अर्जुनवर केलाय. महिपत आणि अर्जुन दोघे पण या क्षणाला रक्तबंबाळ झालेले असतात. चाकू लागल्यामुळे अर्जुन आता खाली पडलाय. महिपत आता अर्जुनला खाली पाडून पळून जात असतो तिथून. एका क्षणाचाही विलंब न लावता महिपतने तिथून पळ काढलाय, पण अर्जुनने प्रसंगावधान साधून जोरात एक लाकूड महिपतच्या पायावर हाणलाय. इतका जोरात फटका बसतो महिपतला की महिपत तिथेच खाली पडतोय. अर्जुन आता तसाच घायल झालेला, रक्तबंबाळ झालेले महिपत आणि अर्जुन. प्रेक्षकांनो, अमेझिंग एपिसोड, खूप भारी दाखवलाय. अर्जुन म्हणतो, ए महिपत शिखरे. अर्जुन आता पळत आलाय बरं का महिपतच्या मागे. महिपत खाली पडलेला असतो. महिपतच्या पायावर पाय देतो अर्जुन आणि म्हणतो, या अर्जुन सुभेदाराला तू कधीही हरवू शकत नाहीस महिपत. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि चैतन्य पण आलाय गाडीमध्ये बसून. सगळे पोलीस हवालदार बाहेर येतात गाडीच्या. आता अर्जुन म्हणतो, आता तू जेलची हवा खा महिपत. महिपतला आता उचललंय बरं का अर्जुनने असं कॉलरला धरून आणि हवालदार आता त्याला बेड्या ठोकतात. महिपत रागाने बघत असतो अर्जुनकडे. महिपतला आता घेऊन जातात इकडे हवालदार. चैतन्य म्हणतो, हे यार अर्जुन, अरे किती लागलंय तुला. इकडे आता पुन्हा त्यांनी सुभेदारांच्या घरचं सीन म्हणजे सायलीचं सीन दाखवलाय. प्रिया आता या सगळ्यांचं चोरून ऐकत असते. काय अपडेट आहेत हे प्रियाला पण कळलं पाहिजे ना, तिला थोडीच सांगणार आहे स्वतःहून कोणी. त्यामुळे प्रिया चोरून पूर्णाजी, सायली, कल्पनाताई आणि प्रतिमा आत्याचं बोलणं ऐकतीये. आता सगळ्यात जास्ती उत्कंठ आहे बरं का प्रेक्षकांनो. आता या महिपतला नेतात बरं का पोलीस गाडीजवळ, म्हणजे अटक करण्यासाठी. आता इकडे पूर्णाजी खूप टेन्शन मध्ये असतात. त्या म्हणतात, बाई आपल्यावर एकावर एक संकट काय येत आहेत. प्रिया यांचं बोलणं चोरून ऐकते. प्रतिमा त्या म्हणतात, पूर्णाई अर्जुनला काही होणार नाही, तुम्ही नका बरं विचार करू एवढा. सायली म्हणते, मी पुन्हा एकदा रविराज काकांना फोन करते. आत्या
आता तेवढ्यात फोन काही लागेना बरं का. नेहमीच टेन्शन त्यांनी दाखवलंय. कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. लागतोय का बेटा फोन?" सायली म्हणते, "नाही ना आई, फोन लागत नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "अर्जुनला बघ ना फोन करून." इकडे रविराज आता पोहोचलेत बरं का त्या व्हेन्यूवर जिथे मैपतला अटक झाली. आता त्यांना कसा कळला पत्ता ते मला काही माहिती नाही. आता रविराज तिथे जातात. तेव्हा इन्स्पेक्टर सबनीसला विचारतात, "काय झालंय सबनीस? पकडला गेला का मैपत?" मैपत म्हणतात, "हो, पकडला गेलाय मैपत. आम्ही त्याला अटक केली आहे." रविराज म्हणतात, "इट्स अ ग्रेट न्यूज. अर्जुन कुठे आहे?" सबनीस म्हणतात, "सर बरे आहेत आता. तुम्ही जा त्यांना भेटा." तेवढ्यात सायलीचा फोन लागलाय रविराजांना. रविराज म्हणतात, "हां, बोल बेटा सायली." सायली म्हणते, "काका तुम्ही पोहोचलात का तिथे? हे कुठे? मला त्यांच्याशी बोलायचंय. त्यांना द्या ना फोन. त्यांचा फोन लागत नाहीये काका." रविराज म्हणतात, "सायली बेटा सायली, हे बघ शांत हो. मी तुला सगळं सांगतो. पण एक आनंदाची बातमी ऐक आधी. अगं मैपत पकडला गेलाय. त्याला अटक केलीये पोलिसांनी." सायली म्हणते, "अरे वा काका, ही तर आनंदाची बातमी आहे." आता सगळ्यांचा जीव थोडा अर्धा भांड्यात पडलाय. प्रिया अजूनही ऐकते बरं का बाहेरून या सगळ्यांचं बोलणं. आता सायली म्हणते, "रविराज काका यांना सांगा हं मला फोन करायला. मी वाट बघते यांच्या फोनची." रविराज म्हणता, "हो बेटा, मी सांगतो अर्जुनला." असं म्हणून रविराज आणि इन्स्पेक्टर सबनीस अर्जुनकडे जातायत. आता सायली खुश होऊन आता ही बातमी पूर्णाजी आणि कल्पनाताईंना सांगतात. पूर्णाजी म्हणतात, "काय ग सायली बेटा, अर्जुन ठीक आहे ना?" सायली म्हणते, "हो आई, हे ठीक आहेत. हो पूर्णाजी, हे ठीक आहेत. आणि महिपतला अटक झालीये. पोलिसांनी त्याला पकडलंय." प्रियाने ते ऐकलं. प्रतिमा आत्या आणि पूर्णाजी म्हणतात, "अगं बाई, बरं झालं. सुमन सापडू दे आता म्हणजे झालं. बरं झालं त्या महिपतला अटक झाली." कल्पनाताई म्हणतात, "सापडेल. आपली सुमन पण नक्की सापडेल." आणि सायली, "ए बेटा तू ना अशी रडत जाऊ नकोस. तुझ्या डोळ्यात पाणी शोभत नाही बरं. तू अशीच हसत जा. सायली बेटा तू अशीच हसत जा. बरं अर्जुन केव्हा येतोय सायली?" सायली म्हणते, "हो येतीलच ते. रविराज काका फोन करणार आहेत." प्रतिमा त्या म्हणतात, "सायली, मी ना बेटा आता घरी जाते हं. मला घरी जायला हवं." "अगं मगाशी तुझा फोन आला सायली, तेव्हा देव पाण्यात ठेवून आले होते ग मी. मला निघायला हवं. पूर्णाई मी निघते हं." पूर्णाजी म्हणतात, "बेटा सांभाळून जा हं." सायली म्हणते, "मी आलेच पूर्णाजी, देवीजवळ दिवा लावून." आता प्रियाला कळलंय बरं का प्रेक्षकांनो की महिपत पकडला गेलाय. त्यामुळे प्रियाला आलंय टेन्शन. प्रिया विचार करते, "बापरे, हा महिपत पकडला गेला? असा कसा हा महिपत पोलिसांच्या ताब्यात पकडला गेला? नाही नाही, त्याने तोंड उघडू नये म्हणून तशी सोय करून ठेवलीये मी. पण तरी त्याने माझं नाव सांगितलं पोलिसांना तर." इकडे महिपतला आता घेऊन जात असतात पोलीस गाडीमध्ये बसून. तेवढ्यात रविराज येतात बरं का महिपतच्या समोर आणि महिपतची कॉलर धरतात. महिपतला ते धमकी देतात आणि म्हणतात, "तू तू माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवावर उठलास ना. तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. गेली 20-25 वर्षापासून तुझ्यामुळे तुझ्यामुळे तडफडतोय मी, तुझ्यामुळं." असं म्हणून सनकन कानाखाली लावतात महिपतच्या. महिपत रक्तबंबाळ झालेला असतो. महिपत तेवढ्याच रागाने, रविराज म्हणतात, "शक्य असतं ना महिपत, तर मी तुला माझ्या हाताने मारलं असतं. या माझ्या हाताने तुझा गळा दाबला असता रे. पण ठीक आहे, हे काम कोर्टालाच करू देत. तुझ्या मुलीला जशी जन्मठेपेची शिक्षा झाली ना, तशी तुझ्या मुलीसारखीच तुला पण जन्मठेपेची शिक्षा होईल याची काळजी मी घेईल महिपत शिखरे." असं म्हणून पोलिसांना म्हणतात, "घेऊन जा याला." आता सबनीस महिपतला घेऊन गेलेत. पण महिपत असला डेंजर लुक देतोय बघा रविराजांना जाता जाता. तेवढ्यात अर्जुन आलाय रविराजांच्या समोर. महिपतला घेऊन जातात ते. रविराज अर्जुनला बघून घाबरतात आणि म्हणतात, "हे अर्जुन, अरे किती लागलंय तुला? अरे काय रे?" अर्जुन म्हणतो, "नाही सिनियर, मला काही नाही झालंय. मी ठीक आहे." अर्जुन खूप घाबरले, म्हणजे रविराज खूप घाबरतात अर्जुनला बघून. चैतन्य म्हणतो, "काय ठीक आहे म्हणतोयस तू अर्जुन? अरे तुला पटकन दवाखान्यात न्यायला हवं, ट्रीटमेंट करायला हवी. किती रक्त येतंय अर्जुन." अर्जुन म्हणतो, "सिनियर, आपण जिंकलोय. आपण जिंकलोय रे. महिपत पकडला गेलाय." पण रविराज म्हणत असतात, "तू ना अर्जुन नंतर बोल सगळं. तू चल बरं आधी हॉस्पिटलमध्ये." अर्जुन म्हणतो, "अरे काही नाही झालंय मला सिनियर." रविराज म्हणतात, "काही नाही झालं काय? काही नाही झालं. चल चैतन्य, पटकन चल." असं म्हणून त्यांनी अर्जुनला आधी दवाखान्यात नेलंय. गाडीत बसताना दाखवलेत तिघे जण, चैतन्य सहित रविराज आणि अर्जुन. सायली आता देवी आई जवळ येते. हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. सायली देवी आईचे आभार मानते आणि म्हणते, "देवी आई, तुझे किती किती आभार मानू मी. देवी आई, तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस की माझे प्रत्येक हट्ट पुरवतेस. तुझा आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर कायम असू देत देवी आई." आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. हा आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. प्रेक्षकांनो प्लीज लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. अमेझिंग एपिसोड दाखवलाय आजचा. पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुनवर सगळे उपचार झालेले आहेत. आता सायली अर्जुनला भेटायला जाते. अर्जुन म्हणतो, "आता आपल्या सिनियरच्या अपघाताचा खरा मास्टर माइंड आपल्याला सापडणार." रविराज म्हणतात, "हा महिपत तर पकडलाच,
पण आता आमच्या अपघाताची सुपारी देणाऱ्याची 100 भरली म्हणून समजावं त्याने. इकडे नागराज तिथे आलाय जिथे सुमनला किडनॅप करून ठेवलंय आणि तो सगळा राग सुमनवर काढतोय प्रेक्षकांनो. तो सुमनला मारत असताना दाखवलाय. सुमनवर राग काढून तो म्हणतो, तुझ्यामुळे आता तो मैपत माझा खून करणार सुमन. पण सुमन आता अत्यवस्थ झालेली दाखवली. सुमनला श्वास घेता येत नाहीये आणि अर्जुन आता मैपतच्या समोर बसलेला दाखवलाय आणि अर्जुन आता मैपतला विचारपूस करतोय. तुला शेवटचं विचारतोय मैपत, सांग तुला कुणी सुपारी दिली होती, सांग मला त्या मास्टर माइंडचं नाव. काय वाटतं मंडळी, मैपत नागराजचं नाव घेईल का? मला असं वाटतंय की बहुतेक तरी मैपतला धमकी वगैरे देण्यात येईल साक्षीच्या जीवाची, एक असा माझा अंदाज आहे बरं का प्रेक्षकांनो. बघूयात पुढे काय काय थरार रंगतोय. मस्त दाखवतायत पण आता ते एपिसोड खूपच इंटरेस्टिंग सुरू आहेत. आजचा एपिसोड मस्त होता की नाही नक्की लाईक करा. आणि प्रेक्षकांनो एक जेन्युइनली विनंती आहे, आपलं दुसरं पण चॅनल आहे मी अनघा माझी आवडती सिरियल, त्यावरती मी लग्नानंतर या मालिकेचे रिव्ह्यू देते. अर्थात ती मालिका पण अमेझिंग आहे, जशी आपण ठरलं तर मग एन्जॉय करतो. आपल्या ह्या चॅनलवरच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जर तुम्हाला ती मालिका बघायला आवडत असेल, माझ्या आवाजात नक्कीच तुम्हाला ती मालिका रिव्ह्यू एन्जॉय करायला आवडेल. त्यामुळे आपल्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्याचे फक्त काही सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1 लाखाची फॅमिली व्हायला. एक छोटीशी रिक्वेस्ट होती, बघा जर तुम्हाला ती मालिका आवडत असेल तर नक्कीच माझ्या त्या चॅनललाही प्रेम द्या जेवढं तुम्ही या चॅनलला देतायत. असो तर आजच्या मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी.